कॉमेडी विषय तर्री मारून. मराठी विनोदांच्या या भागात मी नम्रता संभेराव तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. एकदा एक मुलगी तिची बंद पडलेली ऍक्टिवा मॅकॅनिककडे घेऊन जाते आणि मॅकॅनिकला म्हणते, "ओ बघा ना, काहीतरी करा ना याचं." मॅकॅनिक म्हणतो, "हो मॅडम, याची बॅटरी बदलावी लागेल." त्यावर ती म्हणते, "हां ठीक आहे, बदला." तर तो तिला विचारतो, "मॅडम एक साईडची लावू का?" त्यावर ती मुलगी म्हणते, खूप विचार करते आणि म्हणते, "अ, एक काम करा, दोन्ही साईडची लावा." गॅरेजला पळून गेलाय. सायकोलॉजीचा तास चालू होता. सरांनी उंदराच्या एका बाजूला उंदरीण आणि दुसऱ्या बाजूला केकचा तुकडा ठेवला. उंदीर लगेच केककडे धावला. सरांनी केकच्या जागी भाकर ठेवून बघितली. उंदीर लगेच भाकरीकडे सुद्धा धावला. सरांनी त्या जागी अनेक पदार्थ बदलून बघितले, पण सतत तोच प्रकार घडत होता. तेव्हा सर म्हणाले की यावरून असं सिद्ध होतं की भुकेपेक्षा या जगात मोठं काहीही नाही. त्यावर पक्या त्यांना म्हणाला, "सर, इतक्या वेळा तुम्ही पदार्थ बदललेत, एकदा तरी उंदरीण बदलून बघायची ना." एकदा एका मुलीने फेसबुकवर स्टेटस टाकलं, "फ्रेंड्स, मी मावशी झाले." त्यावर आपल्या बंड्याने खाली कमेंट केली, "अरे वा, कुठल्या हॉस्पिटलमध्ये आणि पगार किती?" एकदा ना एक मंत्री महोदय खूप आजारी होते, म्हणून एक पत्रकार त्यांना भेटायला गेले आणि लगेच त्या पत्रकारांनी दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी छापून आणली की आमचे पत्रकार मंत्री महोदयांना भेटायला गेलेले असताना ते गाढव शांत झोपले होते. खरं तर गाढ व शांत असं त्यांना छापून आणायचं होतं. मिस्टेक. जेवायला बसलेले असताना बायको आपल्या नवऱ्याला म्हणाली, "मी बसू का हो तुमच्या ताटात?" त्यावर नवरा गमतीने म्हणाला, "तू मावशील का?" तेव्हापासून अन्नासाठी दारोदार भटकतोय हो. नवरा जेवत असताना आपल्या बायकोला म्हणाला, "काय ग, पोळ्या जरा करपल्यात नाही?" त्याच्यावर बायकोने हळूच रागाने वळून चिडून नवऱ्याकडे एक कटाक्ष टाकला. त्यावर नवरा म्हणाला, "नाही नाही, पण छान झाल्या तो, कुर्रुम कुर्रुम मस्त." चिंगी आणि चंप्याचा परीक्षेचा नंबर जवळ येतो. चिंगी चंप्याला म्हणते, "चंप्या, 5वा प्रश्न दाखव ना." त्यावर चंप्या म्हणतो, "का, तुझ्या प्रश्नपत्रिकेत छापून नाही आलाय का?" लहानपणीची अफवा. असं म्हणतात की बेडकाला दगड मारला ना की मुकी बायको मिळते. त्यावर बंड्या म्हणाला, "हो यार, मी तेव्हा खूप घाबरलो होतो, पण आता असं वाटतंय मायला दगड मारला असताना तेव्हाच तर बरं झालं." गुरुजी एकदा गण्याला विचारतात, "गण्या, हुंडा म्हणजे काय रे?" त्यावर गण्या म्हणतो, "जेव्हा एखादा महापुरुष एखाद्या स्त्रीला आजन्म सहन करण्यासाठी मानसिक दृष्ट्या तयार होतो, तेव्हा त्याला प्रोत्साहन भत्ता तथा अनुदान म्हणून जी रक्कम दिली जाते त्याला आपल्या मातृभाषेत हुंडा असे म्हणतात." गण्याला भारतरत्न जाहीर झालाय. सरांनी आपल्या मुलांना प्रश्न विचारला, "मुलांनो, एक धरण बांधायला जर 10 करोड खर्च येत असेल तर 2 धरणं बांधायला किती बरं खर्च येईल?" त्यावर सगळे विद्यार्थी म्हणाले, "सर, 100 करोड." त्यावर सर म्हणाले, "मूर्खांनो, कुठल्या शाळेत शिकलात?" त्यावर पोरं म्हणाली, "सर, बारामती इंटरनॅशनल स्कूल." सरांनी बंड्याला विचारलं, "बंड्या, मला सांग, अकबरचा जन्म केव्हा झाला?" त्यावर बंड्या म्हणतो, "सर, एक मिनिट, मी ना इथे शिकायला येतो, बाळणपणाच्या नोंदी ठेवायला नाही, ओके?" मास्तर बंड्याला विचारतात, "समजा मी मार्केटमधून 100 रुपयाचे 7 बांगडे आणले, तर एक बांगडा कसा पडला रे बंड्या?" त्यावर बंड्या म्हणतो, "मास्तर, तुम्ही फाटकी पिशवी मार्केटमध्ये नेताच कशाला?" लय चोपलाय बंड्याला मास्तरांनी. मास्तरांनी पोरांना प्रश्न विचारला, "मुलांनो, मला सांगा, पूर्वीचं मद्रास नाव असलेल्या शहराचं आत्ताचं नाव काय बरं?" त्यावर बंड्या म्हणाला, "मास्तर, चेन्नई." मास्तर म्हणाले, "अरे वा, अगदी बरोबर. मग आता मला सांग की चेन्नई हे नाव कशावरनं पडलं?" त्यावर बंड्या म्हणाला, "मास्तर, ते लोक लुंगी घालतात ना, आणि लुंगीला चेन्नई म्हणून चेन्नई." मास्तरांनी बंड्याला पॅन्ट फाटच तर मारलाय. एका मुलाने एका मुलीला प्रपोज मारला. त्यावर ती मुलगी पुढे निघून गेली. तर तो म्हणाला, "अगं, असं काय? माझ्या प्रश्नाचं उत्तर तरी दे." त्यावर ती त्याला म्हणाली, "अरे जा, तू आधी तुझ्या मित्रांना पार्टी तरी दे." वा, क्या स्टाईल आहे. मुलांच्या जीवनातील शोकांतिका. एखादी मुलगी स्वभावाने चांगली असते पण दिसायला चांगली नसते.
एखादी मुलगी दिसायला चांगली असते पण स्वभावाने गर्विष्ठ असते. एखादी मुलगी दिसायला पण चांगली असते आणि स्वभावाने पण चांगली असते पण ती सिंगल नसते. एखादी मुलगी सुंदर असते, सुशील असते, सुस्वभावी असते, गोड असते, ती सिंगल असते पण तिचा भाऊ पहिलवान असतो. एखादी मुलगी सुंदर असते, सुशील असते, सुस्वभावी असते, गोड असते, तिला भाऊ पण नसतो पण ती मुलगी आपल्याला भाऊ म्हणत असते. उचल रे देवा उचल. आहे ना तुम्हाला अनुभव? एका शाळेत नवीन मॅडम आलेल्या असतात. त्या प्रत्येक मुलाला आपलं नाव आणि छंद विचारतात. पहिला मुलगा म्हणतो, मॅडम माझं नाव गोट्या, मला चंद्राला पाहायला आवडतं. दुसरा म्हणतो, मॅडम माझं नाव झंप्या, मलाही चंद्राला पाहायला आवडतं. तिसरा म्हणतो, मॅडम माझं नाव राजू, मलाही चंद्राला पाहायला आवडतं. मॅडम आश्चर्यचकित होतात. त्या विचारात पडतात की नावं तर सगळ्यांची वेगवेगळी आहेत पण छंद मात्र एकच आहे. कमाल आहे. त्यावर त्या मुलींना विचारतात. त्यावरती एक मुलगी म्हणते, मॅडम माझं नाव चंद्रा. जा समजून. मॅडमने पोरांना जीव जाईपर्यंत मारला. बायको आपल्या नवऱ्याला विचारते, काय हो तुम्ही मला सोडणार तर नाही ना? त्यावर नवरा म्हणतो, नाही ग नाही सोडणार. बायको म्हणते, मी जाड झाले तरी नाही ना सोडणार? नवरा म्हणतो, नाही ग नाही सोडणार. तर ती परत विचारते, मी वेडी झाले तरी नाही ना सोडणार? त्यावर नवरा म्हणाला, सोडले का अजून? बायकोने नवऱ्याला वेडा होईपर्यंत मारलाय. शाळेमध्ये इंग्रजीचा तास चालू होता. सरांनी पोरांना विचारलं की काय रे मला सांगा, जर बटनाला मराठीमध्ये गुंडी असं म्हणतात तर झीपला मराठीत काय बरं म्हणत असतील? तर बंड्याने उत्तर दिलं, सर झीपला मराठीमध्ये ना घसरगुंडी असं म्हणत असतील. त्यावर सरांनी बंड्याला घसरगुंडीवर नेऊन मार मार मारला.